आज आपण ग्रेचेन रुबिन यांनी लिहिलेल्या बेटर दॅन बिफोर या पुस्तकाची समरी ऐकणार आहोत। या समरीमध्ये आपल्याला चांगल्या सवयी कशा आचरणात आणायच्या आणि नवीन सवयी कशा पद्धतीने स्वीकारल्या पाहिजे हे शिकायला मिळेल। ज्या गोष्टी आपण रोज करतो त्याच आपल्या सवयी बनून जातात। सुरुवातीला काही नवीन सवयी स्वतःला लावण्यासाठी थोडं अवघड आणि कठीण होतं। काही काळानं त्या सवयी आपल्याशा होतात। या पुस्तकातून आपल्याला दैनंदिन जीवनातील निरुपयोगी सवयी बदलून चांगल्या सवयी कशा पद्धतीने स्वीकारल्या पाहिजे हे समजतं। या पुस्तकात चांगल्या सवयी लावण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती सांगितलेल्या आहेत। माणसं कशी असतात, त्यांच्या सवयी, स्वभाव, वागण्याची पद्धत कशी असते, या सगळ्या गोष्टी आपल्याला या पुस्तकातून समजतात। या पुस्तकात चांगल्या सवयी लावण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती सांगितलेल्या आहेत। प्रत्येक जण सारखा नसतो, तुम्ही वेगळे आहात आणि ही वस्तुस्थिती आहे। तुमच्याकडे असलेल्या क्षमता, गुणवत्ता इतरांकडेही असतीलच असं नाही। आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत आणि यावर आपला विश्वास असला पाहिजे। तुम्ही स्वतःला कधीच दोषी किंवा कमी लेखू नका। कधीही स्वतःचा आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका। आपण आपल्या सवयीनुसार रोजची कामं करतो। जेव्हा आपल्याला आपल्या काही सवयी बदलायच्या असतात तेव्हा आपण दुसऱ्यांचं अनुकरण करायला पाहतो, पण ते आपल्याला जमत नाही, कारण सवयी बदलायची प्रत्येकाची आपली एक वेगळी पद्धत असते। दुसऱ्यांचं अनुकरण करून सवयी बदलता येत नाही। जे आपल्याला अवघड वाटतं कदाचित तेच दुसऱ्यांना खूप सोपं वाटू शकतं। थोडक्यात प्रत्येक जण वेगळा असतो। एखादी नवीन सवय लावणं सोपं आहे की अवघड, यामागे एक कारण असतं। ते कारण म्हणजे सवयीसोबत जोडल्या गेलेल्या अपेक्षा। आपल्याला एखादी सवय बदलायची असेल तर त्यामागे आपली काही ना काही अपेक्षा असतेच। या अपेक्षा दोन प्रकारच्या असतात। यातील पहिली अपेक्षा म्हणजे बाहेरील अपेक्षा, जी इतरांकडून असते, आणि दुसरी अपेक्षा म्हणजे आतील अपेक्षा, जी आपल्याला स्वतःकडून असते। या पुस्तकात सवयीनुसार लोकांचे 4 प्रकार सांगितलेले आहेत। यात पहिले लोक म्हणजे समर्थन करणारे, दुसरे आहेत प्रश्नार्थक वृत्तीचे, तिसरे आहेत बंधन बाळगणारे, आणि शेवटी बंडखोर। तर आपण आता समर्थन करणाऱ्यांबद्दल समजून घेऊ, ज्यांना अपहोल्डर्स असंही म्हणतात। अशी लोक नेहमी समोरच्या व्यक्तीला छान वाटेल असं वागतात। या प्रकारची लोक कोणतंही काम खूप योग्य रीतीने करतात आणि शक्यतो चुका टाळतात। त्यांच्या विचाराची क्षमता हाय लेवलची असते। याच कारणामुळे ही लोक कोणत्याही सवयी लवकर आत्मसात करतात। समर्थन करणाऱ्या लोकांकडे त्यांना करायच्या कामांची यादी असते आणि त्यांना ती लवकरात लवकर संपवायची असते। त्यांनी दिलेला शब्द ते कोणत्याही परिस्थितीत पाळतात। मग जरी ते आजारी असले तरी ते त्यांचं काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात। अशी लोक जास्त करून आपल्या मनातील भावनांचा विचार करतात, कारण ते स्वतःच्या आतील आवाजाला जास्त महत्त्व देतात आणि त्यापासूनच त्यांना सकारात्मक ऊर्जा मिळते। असं समजा, अपहोल्डर म्हणजे समर्थन करणारा रोज नित्य नियमाने संध्याकाळी व्यायाम करत असेल आणि जर कधी त्याला त्याच्या मित्रांनी त्यावेळेला व्यायाम सोडून बाहेर जेवायला बोलवलं तर तो त्याच्या रोजच्या व्यायामाला पहिलं प्राधान्य देईल। अपहोल्डर लोकांमध्ये अजून एक चांगली गोष्ट असते, ती म्हणजे ते प्रत्येक गोष्ट ठरवलेल्या वेळेतच पूर्ण करतात। जर त्यांच्याकडून एखादी गोष्ट चुकली असेल तर त्यांना खूपच गिल्टी फील होतं। आता दुसरे आहेत प्रश्नार्थक वृत्तीचे लोक, म्हणजेच क्वेश्चनर्स। ही लोक कोणतंही काम करण्याअगोदर त्यात काही लॉजिक आहे का नाही हे पाहतात। कोणतंही काम करण्यासाठी ते कारण शोधतात। कोणतंही काम करण्यासाठी ते लोक कारण शोधतात आणि त्यानंतर ते काम योग्य पद्धतीनं करतात। क्वेश्चनर्सला जर एखादी सवय महत्त्वाची वाटली तरच ते त्या सवयीला स्वीकारतात, पण जर त्यांना एखाद्या सवयीमध्ये काही तथ्य दिसलं नाही तर त्यांना ती सवय स्वीकारायला खूप अवघड जातं। यानंतर येतात ऑब्लायझर्स, म्हणजे बंधन बाळगणारे। हे नेहमी दुसऱ्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतात। या लोकांना आपल्या मनातील भावना किंवा विचार प्रकट करणं खूप अवघड जातं। या प्रकारचे लोक स्वतःचे प्रॉमिस तोडू शकतात, पण दुसऱ्यांना दिलेलं प्रॉमिस त्यांना तोडावंसं वाटत नाही। या कारणामुळे या प्रकारचे लोक नवीन सवयी आत्मसात करण्यासाठी दुसऱ्यांचं अनुकरण करतात। ऑब्लायझर्स दुसऱ्यांवर अवलंबून असतात, त्यामुळे ही लोक नेहमी मानसिक तणावाखाली राहतात। ते दुसऱ्यांना कधीच कोणत्याही गोष्टीसाठी नाही म्हणू शकत नाहीत। आणि शेवटी येतात रेबल्स, म्हणजे बंडखोर, जे बाहेरील आणि आतील या दोन्ही अपेक्षा टाळू शकतात। यांच्यासाठी स्वतःचं स्वातंत्र्य महत्त्वाचं असतं। त्यांना कामासाठी इतरांनी दबाव टाकलेला आवडत नाही आणि जर कोणी असं केलं तर ते उलट काम करतात। अशा लोकांना दुसऱ्याच्या ऑर्डरनुसार काम करायला अजिबात आवडत नाही। त्यांना कोणत्याही प्रकारे प्रेशराईज केलेलं आवडत नाही।
अशा लोकांसोबत डील करणं खरंच खूप अवघड असतं. जर त्यांच्याकडून काही कामं करवून घ्यायची असतील तर त्यांच्या पुढे काही पर्याय ठेवावे लागतात, जेणेकरून ते त्या पर्यायांपैकी एक निवडतील. वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळी सोल्युशन्स असतात. जे नियम आपल्याला लागू होतील तेच नियम इतरांना लागू होतील असं नाही. त्यामुळे आपल्यासाठी काय उत्तम आहे हे जाणून घेण्यासाठी आपण स्वतःवर फोकस केलं पाहिजे. जर तुम्हाला समजलं की तुमच्यासाठी काही सवयी चांगल्या आहेत तर त्या तुम्ही लवकर आत्मसात करू शकता. लोकांच्या सवयी आणि स्वभाव वेगवेगळा असतो. हे समजून घेण्यासाठी आपण काही उदाहरणं पाहू. लार्क किंवा नाईट ओल. काही लोक दिवसापेक्षा रात्री चांगल्या पद्धतीनं काम करतात, तर काही लोक सकाळी लवकर उठून आपल्या दिवसाची सुरुवात करतात. बहुतेक कॉलेजचे विद्यार्थी हे नाईट ओल असतात आणि वृद्ध लोक हे लार्क असतात, म्हणजेच त्यांच्या दिवसाची सुरुवात सकाळी लवकर होते. पण कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सकाळी लवकर उठून वाचनाची सवय अंगीकारली पाहिजे. दुसरे आहेत मॅरेथॉनर. या पुस्तकाच्या लेखिका ग्रेचेन म्हणतात, जर तुम्हाला एखादा प्रोजेक्ट संपवायला जास्त वेळ लागला तर तुम्ही मॅरेथॉनर आहात. जर तुम्ही तुमच्या मनात नसताना दबावाखाली काम केलं आणि मुदतीआधी तुमचं काम संपवलं तर तुम्ही स्प्रिंटर आहात. स्प्रिंटर हे नेहमी कमी कालावधीच्या प्रोजेक्टवर जास्त फोकस करतात. ही लोक मुदतीच्या अगोदर कोणतंही काम करत नाहीत, पण काम मात्र पूर्ण करतात. प्रोक्रॅस्टिनेटर्स हे स्प्रिंटर्स सारखे असतात. ही लोक पण डेडलाईनच्या आधी कोणतंच काम करत नाहीत, पण यांच्यात फक्त एवढाच फरक असतो की जर ह्या लोकांचं काम दिलेल्या वेळेत पूर्ण झालं नाही तर हे फ्रस्ट्रेट होतात. आता आहेत अंडर बायर किंवा ओव्हर बायर. जर तुम्ही खूप कमी खरेदी करत असाल तर तुम्ही अंडर बायर आहात. यात तुम्ही तुमचे पैसे वाचवता. जर तुम्हाला एखादा नवीन रनिंग शूज दिसला तर तेव्हा तुम्ही म्हणाल की सध्या तरी मला नवीन शूजची गरज नाहीये. पण या उलट जे ओव्हर बायर असतात त्यांना खरेदीसाठी फक्त कारण पाहिजे असतं. जर त्यांनी एखादा नवीन महागडा शूज पाहिला तर ते म्हणतील, मला हा शूज खरेदी करावा लागणार आहे. मी या शूजमुळे सकाळी लवकर उठून रनिंगला जाऊ शकतो. पण प्रत्येकाने हे लक्षात घेतलं पाहिजे की चांगल्या सवयींना आचरणात आणण्यासाठी आपल्याला कोणत्याही उपकरणांची किंवा साधनांची गरज नसते. चांगल्या सवयी लावण्यासाठी आपल्यात फक्त दृढ निश्चय असला पाहिजे. आता आपण समजून घेऊ की नवीन सवयींना अंगीकारण्यासाठी कोणकोणते पिलर्स कामात येतील. नवीन सवयी स्वतःला लावण्यासाठी आणि जुन्या सवयींना बदलण्यासाठी 4 महत्त्वाच्या स्ट्रॅटेजी आहेत. यात आहे मॉनिटरिंग, फाउंडेशन, शेड्यूलिंग आणि अकाउंटेबिलिटी. कोणतीही नवीन सवय लावण्यासाठी या स्ट्रॅटेजीज खूप महत्त्वाच्या आहेत. मॉनिटरिंगची स्ट्रॅटेजी तेव्हाच फायदेशीर असते जेव्हा तुम्हाला कोणत्या ॲक्शनला मॉनिटर करायचे ही गोष्ट क्लिअर असेल. पण जिथे आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल काही खात्री नसेल तिथे ही स्ट्रॅटेजी काहीच उपयोगाची नसते. उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही असं म्हणू शकता की तुम्हाला 3 महिन्यात 10 किलो वजन कमी करायचे आणि मग यासाठी तुम्हाला दररोज तुमची प्रोग्रेस चेक करायची आहे. पुढची स्ट्रॅटेजी आहे फाउंडेशन. याचा अर्थ एकाच वेळेस एकाच सवयीला टॅकल करणं. असं पाहण्यात आलंय की जेव्हा आपल्यामध्ये एक चांगली सवय तयार होते तेव्हा बाकीच्या पण काही वाईट सवयी आपोआप सुधारतात. जसं की तुमच्या व्यायामाच्या सवयीमुळे तुमची आरोग्याशी आणि कामाशी संबंधित वागणूक पण सुधारू शकते. लोकांची एक कॉमन चूक म्हणजे ते सर्वात अवघड सवयीला सगळ्यात शेवटी टॅकल करायला पाहतात. पण तुमच्या फाउंडेशनला स्ट्रॉंग बनवण्यासाठी अशा सवयी स्वतःला लावा की त्या सवयींमुळे तुमच्या दुसऱ्या सवयी आपोआप सुधारतील. पुढची स्ट्रॅटेजी आहे शेड्यूलिंग. या स्ट्रॅटेजीमध्ये आपण असा एक टाइम सेट करतो जेव्हा आपल्याला आपल्या या सवयीचा सराव करायचा असतो. या स्ट्रॅटेजीमुळे तुम्ही खूप लवकर एखादी सवय स्वतःला लावू शकता, कारण यात एका विशिष्ट वेळेला गोष्टी पुन्हा पुन्हा रिपीट होत राहतात. या स्ट्रॅटेजीमुळे आपल्याला वेळेचं महत्त्व पण समजतं. त्यामुळे याचा वापर करून आपण स्वतःला अशा सवयी लावायला हव्यात ज्या प्रोडक्टिव्ह असतील. शेवटची स्ट्रॅटेजी आहे अकाउंटेबिलिटी. यात दुसऱ्यांना मदत करणं पण येतं. जोपर्यंत तुम्ही एखाद्या नवीन सवयीसाठी अकाउंटेबल फील करत नाही तोपर्यंत तुम्ही ती सवय स्वतःला लावू शकत नाही. मॉनिटरिंगच्या स्ट्रॅटेजीसाठी लेखिकेने तिचं उदाहरण दिले. लेखिका तिच्या वजनाबद्दल खूप कॉन्शियस होती. वजन कमी करणं तिच्यासाठी एक महत्त्वाचा फॅक्टर होता. म्हणून तिने डाएट आणि एक्सरसाइजला एक सवय म्हणून तयार केलं आणि त्यामुळे तिला वजन कमी करण्यासाठी खूप मदत मिळत होती. ती काय खाते आणि किती वजन तिने कमी केले या सगळ्या गोष्टींना मॉनिटर करण्यासाठी लेखिकेने एक फूड जर्नल ठेवलं होतं. पण काही वेळानंतर ती काय खाते याचं रेकॉर्ड ठेवायला ती विसरत होती. नंतर तिने एक पेडोमीटर वापरायला सुरुवात केली. त्याच्या मदतीनं ती रोज किती चालते हे तिला कळत होतं. पण ही पद्धत लेखिकेला खूप जास्त कामी नाही आली,
आणि त्यामुळे तिने एक डिव्हाइस विकत घेतलं जे तिच्या रोजच्या स्टेप्सला तिच्या मोबाईलमध्ये सिंक करत होतं. आणि ते डिव्हाइस ती जे काही दिवसभरात खात होती त्याचा पण रेकॉर्ड ठेवत होती. आणि फायनली आता फोनमध्ये स्टेप्स आणि फूड ट्रॅकर असल्यामुळे लेखिकेला सगळ्या गोष्टी मॉनिटर करणं खूप सोपं जात होतं. कोणतीही नवीन सवय सुरू करण्यासाठी 3 स्ट्रॅटेजीज असतात. तुम्हाला पहिलं पाऊल उचलावंच लागणार. एखादी नवीन सवय सुरू करायला थोडी अडचण तर नक्कीच येते. जसं की जर तुम्ही अचानक जिम चालू केली आणि जर जिम हे तुमचं रुटीन नसेल तर तुम्हाला जिमला जाण्यासाठी प्रॉपर तयार व्हावं लागेल आणि ही गोष्ट तुम्हाला जिमला जाण्यापेक्षा जास्त अवघड वाटेल. एक्साइटमेंटमध्ये येऊन आपण नवीन सवय सुरू करू शकतो, पण त्याच गोष्टीला प्रॅक्टिकली करणं खूप अवघड जातं. लेखिकेने जेव्हा हे पुस्तक लिहायला सुरुवात केली तेव्हा तिने फर्स्ट स्टेप स्ट्रॅटेजी अप्लाय केली होती. पुस्तकासाठी नवीन आयडियाज मिळवणं, पुस्तकाचा स्ट्रक्चर प्लॅन करणं खूप मजेशीर आणि एक्साइटिंग होतं. पण जेव्हा पुस्तक लिहिण्याची खरी वेळ आली तेव्हा लेखिका अडकली. ती ठरवू शकत नव्हती की तिने बुक लिहायला कधीपासून सुरुवात करायला पाहिजे. कोणता दिवस किंवा तारीख हे पुस्तक लिहिण्यासाठी चांगला असेल. याची सुरुवात सोमवारपासून करायला हवी का जन्मदिवसापासून. पण थोडा विचार केल्यानंतर लेखिकेला हे समजलं की ती टुमॉरो लॉजिक यूज करत आहे, म्हणजे आजचं काम उद्यावर ढकलणं. मग तिला कळालं की पुस्तक लिहिण्यासाठी तिला लगेच पहिलं पाऊल उचलावं लागेल. नवीन सवय तयार करण्यासाठी दुसरी स्ट्रॅटेजी आहे जिला क्लीन स्लेट असं म्हणतात. ही स्ट्रॅटेजी तेव्हा अप्लाय होते जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये एखादा महत्त्वाचा बदल येतो, जसं की कोणी नवीन पार्टनर, नवीन घर किंवा नवीन जॉब. लोक नेहमी न्यू इयर रिझोल्युशनसाठी निरोगी जेवण जेवायला सुरुवात करतात. याला आपण एक क्लीन स्लेट स्ट्रॅटेजी असं म्हणू शकतो. अनेक लोक नवीन वर्षाच्या सुरुवातीला खूप मोटिवेटेड असतात. यामुळेच कदाचित ते त्यांच्या नवीन सवयीला चिकटून राहतात. नवीन सवय स्वतःला लावून घेण्यासाठी तिसरी स्ट्रॅटेजी आहे लाइटनिंग बोल्ट. एक नवीन सवय अंगीकारणं म्हणजे एका गोष्टीला पुन्हा पुन्हा रिपीट करणं. काही सवयी आपल्या आयुष्यामध्ये सहज लागू होऊ शकतात. या सवयी लाइटनिंग बोल्ट स्ट्रॅटेजीद्वारे अंगीकारल्या जातात. जसं की कोणतं तरी मोठं नुकसान किंवा मोठं अपयश. ही समरी ऐकल्यानंतर सुद्धा तुम्हाला नवीन सवयी अंगीकारण्यासाठी आणि त्यांना मेंटेन करण्यासाठी अडचण येऊ शकते. पण जरी असं झालं तरी टेन्शन घेण्याची गरज नाही, कारण नवीन सवयी अंगीकारण्यासाठी सगळ्यांना थोडा वेळ लागतो आणि सगळेच सुरुवातीला चुका करतात. तुमच्यासाठी कोणती स्ट्रॅटेजी काम करू शकते हे समजण्यासाठी तुम्हाला स्वतःला एक्सप्लोर करावं लागतं. नेहमी लक्षात ठेवा की चांगल्या सवयीसाठी कोणताच शॉर्टकट नाही. ही समरी इथेच संपते. समरी आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सोबतच बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका.